हाय हॅलो नमस्कार, मी संध्या मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्याज क्रिएटिव्ह कॉर्नर. आज ना आपण कच्च्या केळीचे चिप्स पाहणार आहोत, जे की बाजारामध्ये खूप महाग भेटतात. एकतर क्वालिटी खराब असते तेलाची आणि एकतर हायजीन मेंटेन केलेलं नसते, त्याच्यामुळे घरी केलेलं केव्हाही उत्तम. तर चला आपण रेसिपी पाहूया. त्यासाठी केळी घ्यायची, ते पण एकदम कच्ची बरं का. पिकलेल्या केळीचे एकतर होतच नाहीत आणि झालं तरी चिवट होतात. हे आता कच्च्या केळीचे कसं असते, कुरुम कुरुम होतात चिप्स. त्याला व्यवस्थित चांगलं धुवून घ्यायचं केळीला. त्याला वरी धूळ बसलेली असते किंवा चीक लागलेला असते, त्यामुळे चांगलं व्यवस्थित धुवून घेतलेलं केव्हाही चांगलं. धुवून घेतल्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर ना आपल्याला सगळ्या केळ्यांची साल काढून घ्यायची आहे एकदाच. हे पहा किती एकदम फ्रेश केळी आहेत. आणि आता ह्याची आपण दोन्हीकडले देठ काढून घेणार आहोत. वरचं खालचं देठ काढून घेऊन बिचातून रेषा पाडायचे. त्यांना 3 ठिकाणी रेष मारून केळीचं आवरण ढिलं करून घेऊन त्याला केळीची साल काढून घ्यायची. मग त्याची वाटते कच्ची केळी आहे, आवरण निघेल की नाही, पण काहीच नाही. मला सुरुवातीला तसंच वाटलं होतं की कच्च्या केळीची साल कशी निघेल, वेगळी कसे होईल ती केळीपासून, एकतर कच्ची आहे ती म्हणून. पण तसं काय नसते. साल चिऱ्या पाडल्या ना 2-3 ठिकाणी, साल आपोआप निघून जाते व्यवस्थित. हे पहा आता बघूयात करा. फक्त चिऱ्या मारून पाडून घ्यायचं. आणि मित्र असं ऐकलेलं आहे की कच्च्या केळीमध्ये ना पिकलेल्या केळीपेक्षा कच्च्या केळीमध्ये जास्त विटॅमिन्स असतात. प्रोटीन, फायबर हे जास्त कच्च्या केळीमध्ये असतात असं ऐकलेलं आहे मी. त्याच्यामुळं हे चिप्स केले ना केव्हाही चांगलं. पोटॅशियम सुद्धा असतं केळीमध्ये, त्यामुळं शरीराला खूप चांगलं. पिकलेल्या केळीपेक्षा कच्ची केळी चांगलीच असते. आणखी एक वेळेस काढून दाखवते पहा. जर कोणाला समजलं नसेल कसं काढायचं तर असं सगळीकडून चिऱ्या पाडून घ्यायचे. त्याची चिऱ्या पाडून घेऊन मग त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित. आणि साल सगळी जाणे गरजेची आहे, कारण आपल्याला त्याचे चिप्स पाडायचे आहेत. मग ते साल असेल ना तर त्याचे चिप्स व्यवस्थित पडणार नाहीत. तसं पाहायला गेलं तरी खूप रेसिपी सोपी म्हणलं तरी चालेल. अशी काही हेक्टिक नाही आणि काही टाईम टेकिंगसुद्धा नाही. खूप सोपी म्हणलं तरी चालेल ही रेसिपी. आणि लगेच आपण करू शकतो. तसं 10 मिनटामध्ये म्हणल्यासारखी आहे. त्यासाठी आवर्जून करून पहा तुम्ही सगळ्यांनी. हे पहा आता एवढे झाले चिप्सचे पूर्ण साली काढून केळीचे. एकदाच करून ठेवलं की कसं असते, चिप्स एकसारखं पाडून घ्यायला सोपं जाते. हे पहा मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला. आता हे पुढे लागणार आहे मिठाचं पाणी, तुम्हाला दाखवणार आहे मी कसं करायचं का नाही. असे आपले चिप्स पाडायसाठी झारी घ्यायची, त्याला एक चिप्सचं सेक्शन असते पहा. त्याच्यावर आता हे ठिकाणी तिथं हे ब्लेड असते, त्याच्यावर आपण आता केळीचे चिप्स पाडून घेऊ. हे पहा एकसारखे मस्त पडतात आता चिप्स. गॅस थोडं बारीक होतं. मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं साल काढताना, त्यामुळे तेल तापलेलं आहे चांगलं. ते आता गॅस मोठं करून घेतला. मग एकसारखे पडतात आता चिप्स. पूर्ण एका केळीचे एका वेळेस पूर्ण चिप्स निघतात. हे एकसारखे पूर्ण एक केळी होईपर्यंत काढून घेतले मी. पूर्ण चिप्स काढले एकाच. आणि अलीकडे वगैरे काढून ठेवायची काहीच आवश्यकता नाही. डायरेक्ट कढईमध्येच काढून टाकायचं. म्हणजे ते चिटकून बसतात, ताटलीला चिटकून बसतात, ते करतच नाही बसायचं. डायरेक्ट कढईमध्येच चिप्स पाडून द्यायचे आणि जास्त वेळ लागणार पण नाही. लगेच लगे फास्ट एकामागे चिप्स खाली पडतात. त्याच्यामुळं डायरेक्ट कढईमध्येच चिप्स पाडून घ्यायचे. हे पहा काय मस्त दिसायला लागलं. ते नारळ काढून घेऊन बसले. जास्त प्रमाणात टाकलेले असतात कढईमध्ये ते चिप्स. म्हणजे एका केळीचे पूर्ण त्याच्यामध्ये कढईमध्ये खिचलेले असतात, त्यामुळं थोडं टाईम लागते. व्यवस्थित त्याला शिजून म्हणजे हे उकळू द्यायचे पूर्ण केळीला. आणि आपल्याला कळते ना, म्हणजे थोडं आता झाले ते उकडून झाले म्हणजे
चिप्स तळून झाले आहेत बऱ्यापैकी, म्हणजे कुरकुरीत झाल्यासारखे असे आपल्याला वाटले खणखणीत. मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि मिठाची पाणी असते ना गरम करून मिठाचे पाणी अर्धा चमचा एवढं सगळं टाकून द्यायचं. केळीचं सगळं टाकून द्यायचं. तेलामध्ये काहीच होत नाही, थोडं कुरकुर करते पण पूर्ण केळीचं चिप्स खाते तेव्हा मिठाचं पाणी लागतं, त्यामुळे ते व्यवस्थित मीठ लागतात नंतर. मग ते बाहेर काढल्याच्या नंतर आता बऱ्यापैकी आता तळण्यात झालेलंच आहे तळणं. आता काढून घेत आपण. कलरसुद्धा बदलून द्यायचं नाही, कारण कलर बदललं ना व्यवस्थित एवढं एक करपटसुद्धा लागतात आणि दिसायला पण चांगले वाटत नाही. असेच कुरकुरीत होतात एकदम. हे पहा, मंद आचेवर सुरुवातीला गरम होईपर्यंत चांगलं हे ठेवायचं, पण मंद आचेवर नंतर छान कुरकुरीत भाजून घ्यायचं. एकदाच जवळपास एका केळीचे जवळपास 1 प्लेटभर होतात. आपल्याला हेच जर बाजारात पॉकेट जर घ्यायचं म्हणलं केळीच्या चिप्सचे, तर त्यामध्ये अर्ध्या केळीचे चिप्स भेटणार नाहीत 5 रुपयाच्या पॉकेटमध्ये. आणि त्याने चव पण तेवढी व्यवस्थित नसते. आपल्या घरच्या ह्याला जर आपण जशी मीठ मिरची टाकून घेतलं ना तसं टाकायची इच्छा असेल तसं टाकून घेऊ शकतो. आता हे पहा, मी अगोदर थोडं काळं मीठ टाकलं, त्याच्यात पण टाकायचं, ते कढईमध्ये सुद्धा टाकायचं. पण जर आपल्याला वाटली अजून चव कमी आहे, मग वरून काळं मीठ टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर असं चव भन्नाट लागते. आणि लाल मिरचू, थोडं चटपटीतपणा येण्यासाठी लाल मिरचू टाकायचं वरून. आता एका केळीपासून 1 टाईमला एवढे 1 प्लेटभर झाले पहा. आणि आपल्याला जर पाकिट जर घेतलं तर एवढं पण होणार आहे, म्हणजे का एका पॉकेटमध्ये काय थोडंच असतील एवढे. एकतर ठिसूळ आणि कुरकुरीत पहा, तुम्ही पाहू शकता कसे झालेत, एकदम मस्त. हे पहा, आणि नक्की करून पहा. आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि घरी पाहिल्यानंतर कोणीही करू शकते, अशी सोपी आहे. आणि चॅनेलला सबस्क्राईब करत चला. बाय.